दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सामुदायिक हेतूसाठी ही मिस्सा आपण अर्पण करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, बाळ येशूचा नोवेना ऐकण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. त्याचप्रमाणे आज आपण संत ब्लेस याची स्मृती साजरी करीत आहोत. संत ब्लेस आपणा सर्वांना परिचयाचे आहेत.
गळ्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची आळवणी केली जाते ख्रिस्त सभेमध्ये, जगभरामध्ये. बाळ येशूचा आशीर्वाद आपणा सर्वांना लाभावा, संत ब्लेजचे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभावे. या पवित्र मिस्सामध्ये आपण विशेष मागणी करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवामध्ये शुद्ध अंतकरणाने सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे. आपल्या सर्व पापांची आठवण करून आपण क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणा सर्वांवर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपणा सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझा रक्तसाक्षी संत ब्लेस याच्या प्रार्थना ऐक. या जीवनामध्ये तुझ्या शांतीचे आम्हाला वरदान दे. कधी नष्ट न होणारा आनंद प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. दावीदचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शल्मोन ह्यास ताकीद देऊन म्हटले, मी जगाच्या रहाटीप्रमाणे या जगातून जाणार, तर तू हिम्मत धर, मर्दुमकी दाखव. तुझा देव परमेश्वर त्याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ. त्याच्या मार्गाने चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय आणि निर्बंध पाळ. म्हणजे जे काही तू करशील त्यात आणि जिकडे तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती होईल. आणि जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील आणि माझ्यासमोर सत्याने आणि जीवेभावे चालेल, तर इस्रायलच्या गादीवरील तुझ्या राजघराण्याचा कधीही अंत होणार नाही. हे माझ्या संबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. नंतर दावीद मरण पावला आणि त्या दावीदपुरात मूठमाते दिली. दावीदने इस्रायलवर 40 वर्षे राज्य केले. 7 वर्षे हेब्रोनात आणि 33 वर्षे येरुशलेमात राज्य केले. मग शल्मोन आपला बाप दावीद त्याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्यास चांगली बळकटी आणली. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू, तू सर्वावर प्रभुत्व करतोस. हे प्रभो, तू सर्वावर प्रभुत्व करतोस. हे परमेश्वरा, आमचा पिता इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्वकाळ धन्य आहेस. प्रतिसाद. हे प्रभो, तू सर्वावर प्रभुत्व करतोस. हे परमेश्वरा, महिमा,
पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही तुझीच. आकाशात आणि पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. प्रतिसाद. हे प्रभो, तू सर्वावर प्रभुत्व करतोस. हे परमेश्वरा, राज्यही तुझेच. तू सर्वाहून श्रेष्ठ आणि उन्नत आहेस. धन आणि मान तुझ्यापासून प्राप्त होतात. प्रतिसाद. हे प्रभो, तू सर्वावर प्रभुत्व करतोस. तू सर्वावर प्रभुत्व करतोस. सामर्थ्य आणि पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकांना थोर करणे आणि सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. प्रतिसाद. हे प्रभो, तू सर्वावर प्रभुत्व करतोस. जयघोष. तुझ्या आदेशाचे मार्ग मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अलौकिक कृत्याचे मनन करीन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. माक लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशूने 12 जणांस आपल्याजवळ बोलावले व तो त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठवू लागला. त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यांना आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. वाहनं घालून चाला. 2 अंगरखी घालू नका. तुम्ही कोठी एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचं स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या पायतळ्याची धूळ तेथे झटून टाका. ते तेथून निघाले आणि लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि अनेक लोकांना तेल लावून बरे केले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई प्रिय बंधू भगिनींनो, बाळ येशूच्या आजच्या दिवसाच्या नोवेनासाठी ज्ञान, विजडम हा विषय घेण्यात आलेला आहे. आपण ज्ञानाने कधी परिपूर्ण होऊ शकतो का? आपले ज्ञान पूर्ण आहे का? जेव्हा आपण या जगामध्ये जन्माला येतो आणि आपली वाढ होते, आपण ज्ञानामध्ये वाढत जातो. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देखील असं सांगण्यात आलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्ञानामध्ये वाढला. म्हणजे या जगामध्ये आपणास बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात आणि पवित्र आत्मा आपणास परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त करून देतो आणि मग आपण आपलं जीवन त्या ज्ञानामध्ये जगत असतो. परंतु आपलं ज्ञान कधीच परिपूर्ण नसतं, कधीच पूर्ण नसतं आणि कुणालाही पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं नसतं. आपण दररोज पुष्कळ गोष्टी शिकत असतो. बायबलमध्ये आपणा सर्वांना सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराने आपणास त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे. म्हणजे सर्व निर्मितीमध्ये फक्त माणूस हा परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला आहे आणि संपूर्ण निर्मितीमध्ये परमेश्वराने फक्त माणसालाच बुद्धी दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे. आणि हे ज्ञान अशासाठी की आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या आज्ञांप्रमाणे जीवन जगावं. परंतु सुरुवातीपासून आपण पाहतो
की माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या ज्ञानाच्या देणगीचा वापर केलेला आहे. माणूस स्वार्थी बनतो, प्राईड, मी गर्विष्ठ बनतो. जेव्हा मी शिकलेला असतो किंवा कोणती गोष्ट मी प्राप्त करून घेतो त्यावेळेला मी गर्वाने फुगून जातो आणि तिथेच माझी अधोगती चालू होते. ह्या गर्विष्ठपणामध्ये मी इतरांना कमी लेखू लागतो. मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्याकडे हे आहे, मी हे आहे, माझी पोझिशन ही आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आपण इतरांना सांगू लागतो आणि स्वतःला स्वतःविषयी खूप अभिमान वाटतो आणि गर्विष्ठपणा आपल्यामध्ये फुलून येतो. परंतु परमेश्वराने सुरुवातीपासून काय सांगितलं, जर मला खरं ज्ञान प्राप्त झालेलं असेल तर मी अंतःकरणापासून नम्र पाहिजे आणि परमेश्वरासमोर नम्र पाहिजे. आणि जेव्हा मी माझ्या ज्ञानामध्ये परमेश्वरासमोर नम्र होतो त्यावेळेला माझ्या जीवनाला वेगळं वळण लागतं आणि मग मी परमेश्वर कोण आहे ओळखू शकतो आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो. या जगामध्ये आपण जेव्हा वाढत जातो, जीवन जगतो, त्यावेळेला प्रत्येक माणसाची एक महत्त्वाकांक्षा असते, एक ॲम्बिशन असतं, मला काहीतरी बनायचं आहे. ही फार चांगली गोष्ट आहे की मी एक ध्येय माझ्यासमोर ठेवलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी बनायचं आणि त्यासाठी मला कष्ट करायचे आहे. परंतु फक्त मटेरियल ज्ञान, मी या जगामध्ये जगातील ज्ञान मिळवून खूप मोठा निपुण आणि मोठा पुढारी, मोठा अधिकारी होऊ शकतो, पण ते सफिशियंट आहे का? या जगातील ज्ञान मिळवताना म्हणजे माझा अभ्यास करताना किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये पारंगत होताना परमेश्वर मला काय सांगतो की या गोष्टींबरोबर मला परमेश्वराच्या नावाची ओळख देखील झाली पाहिजे. परमेश्वर कोण आहे मी ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी परमेश्वरने स्वतःला प्रगट केलेला आहे. त्याच्या दिव्य शब्दामधून परमेश्वर प्रत्येक वेळेला स्वतःला प्रगट करतो आणि ते मी ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराविषयी मला ज्ञान किती आहे, मी परमेश्वराला किती प्रमाणामध्ये ओळखतो, परमेश्वर माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे का, परमेश्वराला मी माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलेलं आहे का, हे खरं ज्ञान आहे परमेश्वराविषयी. आणि मी ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मी ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी जर तसं केलं नाही तर मग मी कुठेतरी अपुरा पडतो. या जगामध्ये सगळ्या गोष्टी मी मिळवू शकतो, मी ज्ञानामध्ये, या जगातील ज्ञानामध्ये पारंगत होऊ शकतो, परंतु परमेश्वराला जर मी ओळखलं नाही, परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर मग मी कुठेतरी अपुरा पडतो. बायबलमध्ये बरीच उदाहरणं आहेत. त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे सॉलोमनचं. आजच्या पहिल्या वाचनात त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सॉलोमन जेव्हा राजा झाला, परमेश्वर जेव्हा त्याला प्रगट झाला, तेव्हा त्याला परमेश्वराने सांगितलं तुला जे काय पाहिजे ते माग. ओपन एंडेड, कोणतीही गोष्ट तो मागू शकत होता. आणि सॉलोमनने काय मागितलं? सॉलोमनने ज्ञान मागितलं, विस्डम, की तुझी प्रजा तू माझ्या हातात दिलेली आहे ना, त्यांच्याबरोबर व्यवस्थित डीलिंग करण्यासाठी, त्यांचा कारभार पाहण्यासाठी मला ज्ञान दे, सुबुद्धी दे, विस्डम दे. त्याने संपत्ती मागितली नाही, त्याने शत्रूवर विजय मागितला नाही, त्याने दुसऱ्या कोणत्या गोष्टी मागितल्या नाहीत, त्याने दीर्घायुष्य मागितलं नाही, त्याने परमेश्वराकडे ज्ञान मागितलं. आणि परमेश्वराने ती देणगी त्याला दिली आणि अशा प्रकारे दिली की तुझ्यासारखा कोणी झाला नाही आणि यापुढे कोणी होणार नाही. आणि सॉलोमनने इस्रायली प्रजेवर राज्य केलं, त्यांचा न्याय केला. त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी शिबावरून राणी देखील तिथे आली बघण्यासाठी की सॉलोमनचं ज्ञान इतकं प्रचंड मोठं आणि दिव्य आहे, ते कशा प्रकारे आहे हे आपण जाऊन पाहूया. आजच्या पहिल्या वाचनात दावीद राजा म्हणजे सॉलोमनचे पिता हे आता मरण पावत आहेत, तेव्हा ते त्याला सबुरीचा सल्ला देतात, ज्ञानाचा सल्ला देतात. आणि तो कोणता सल्ला आपल्या सर्वांसाठी आहे, फार महत्त्वाचा आहे. त्या सल्ल्यामध्ये दावीद राजा आपल्या पुत्राला काय सांगतो की तू परमेश्वराचे नियम पाळ. मी आता जगाच्या रहाटीप्रमाणे इथून जात आहे, तू परमेश्वराच्या स्वतःला परमेश्वराच्या हवाली कर, परमेश्वराच्या आज्ञा पाळ, म्हणजे जिथे तू जाशील आणि जे काही तू करशील त्यामध्ये तुला यश प्राप्ती होईल. हा सल्ला सर्वांसाठी आहे, फक्त सॉलोमनसाठी नव्हता. परमेश्वराच्या ज्ञानामध्ये वाढणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं, परमेश्वराची ओळख प्राप्त करून घेणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं,
हे आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वर कुठे आहे त्याला मी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे खरं ज्ञान आहे. आणि या ज्ञानामध्ये जर माझी वाढ झाली तर मी चांगलं ख्रिस्ती जीवन जगू शकतो. मी परमेश्वराच्या आज्ञा तंतोतंत आणि मनापासून पाळू शकतो. आणि त्या परमेश्वराच्या ज्ञानामध्ये माझी वाढ झाली पाहिजे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने 2 दाखले दिले आहेत ज्ञानाविषयी बायबलमध्ये. आणि बऱ्याच गोष्टी ज्ञानाविषयी संपूर्ण विजडम लिटरेचर आहे बायबलमध्ये. ते जर आपण वाचलं तर आपण बरंच परमेश्वराविषयी ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. आता प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले 2 दाखले कोणते? की खडकावर घर बांधणारा आणि वाळूवर घर बांधणारा. आता याच्यामध्ये ज्ञानी कोण? याच्यामध्ये हुशार कोण? बुद्धिमान कोण? जो खडकावर घर बांधतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची तशी इच्छा आहे की आपण खडकावर घर बांधणाऱ्यासारखे असलं पाहिजे. मी माझ्या मूर्खपणामध्ये वाळूवर घर नाही बांधत. मग पाऊस आला, वारा सुटला, मग ते घर जमीन दोस्त अगदी पार त्याचा नाश होतो. म्हणून परमेश्वर सांगतो खडकावर घर बांध. म्हणजे माझ्या जीवनाचं घर हे परमेश्वराच्या श्रद्धेवरील खडकावर बांधलेलं असलं पाहिजे. तरच मी सर्व गोष्टींमध्ये, सर्व प्रसंगामध्ये, अडचणीमध्ये, दुःखामध्ये, चिंतेमध्ये टिकून राहू शकतो. हे ज्ञान मला प्राप्त करून घ्यायचं आणि ती परमेश्वराची इच्छा आहे. दुसरं उदाहरण आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दाखला देतो आणि सांगतो 5 शहाणा कुमारिका आणि 5 मूर्ख कुमारिका. आता त्याच्यामधलं आपण कोण असलं, कोणत्या कुमारिका असलं पाहिजे? स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की मी 5 शहाण्या कुमारिकांसारखं जीवन जगलं पाहिजे. हे ज्ञान आहे, हे मला प्राप्त करून घ्यायचं आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मला प्राप्त करून घ्यायचं आहे. परमेश्वर कोण आहे मला ओळखायचं आहे आणि त्यामध्ये मला शिरायचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्ये अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते इन्फिनिट आहे. त्याला कोणती मर्यादा नाही. आपल्या सर्वांचं ज्ञान मर्यादित असतं, परंतु परमेश्वराचं ज्ञान इन्फिनिट, त्याला कोणती मर्यादा नाही. आणि परमेश्वराने परमेश्वराच्या ज्ञानामध्ये ही आपली सर्व निर्मिती घडवून आणलेली आहे. आणि आपण जेव्हा ह्या वैभवाचा विचार करतो, जे जगामध्ये आहे, जगाच्या पलीकडे आहे, यावर मननचिंतन करतो, तेव्हा परमेश्वर कोण आहे हे ओळखण्यास आपणास मदत होते. आता बायबलमधून सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचं ज्ञान आहे. पवित्र आत्मा परमेश्वराचं ज्ञान आहे, विजडम ऑफ गॉड. आणि हे परमेश्वराचं ज्ञान आपणास देण्यात आलेलं आहे अशासाठी की आपण त्याला ओळखावे आणि आपली ख्रिस्ती जीवन जगावे. या जगामध्ये जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी आपल्या हातातून परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध घडतात. आपला तो मानवी स्वभाव आहे, तो मानवी दुर्गुण आहे. सोक्राटेस हे प्रचंड फेमस तत्त्वज्ञानी होऊन गेले ख्रिस्तपूर्व 400 वर्षापूर्वी ग्रीसमध्ये. आणि एक उत्तम तत्त्वज्ञानी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आणि आज देखील त्याने जे सांगितलं आहे त्याच्यावर बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये अभ्यास केला जातो. ग्रेट फिलॉसॉफर. एक दिवस त्यांनी जे सांगितलं आहे, आता मी जे उदाहरण देतो, छोटंसं उदाहरण आहे, त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये ख्रिस्ती ज्ञान पूर्णपणे भरलेलं आहे. ख्रिस्ती श्रद्धा, ख्रिस्ती तत्त्व त्याच्यामध्ये पूर्णपणे भरलेली आहेत. आणि आपण त्याप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. सोक्राटेसने जे सांगितलं ते त्याला काय आपोआप असं प्राप्त नाही झालं. त्याच्या बुद्धीने त्याने कसं जीवन जगायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण असलं पाहिजे हे सांगितलं आहे लोकांना. आता सोक्राटेसकडे एक माणूस येतो आणि त्याला सांगतो की मी तुझ्या मित्राविषयी असं असं ऐकलेलं आहे. तर सोक्राटेस त्याला सांगतो वेट अ मिनिट, 1 मिनिट थांब. आता तू मला जे काय सांगू इच्छितो ते सांगण्या अगोदर तुला एक टेस्ट पास करावी लागेल. त्याला म्हणतात ट्रिपल टेस्ट. ट्रिपल टेस्टमध्ये जर तू पास झाला तर मग तुला जे काय सांगायचं आहे ते तू मला सांग. ट्रिपल फिल्टर टेस्ट असं त्याला म्हटलं, ट्रिपल फिल्टर टेस्ट. आता फर्स्ट फिल्टर सोक्राटेस त्याला सांगतो की तुला मला जे काही सांगायचं आहे माझ्या मित्राविषयी त्याच्याविषयी तू पूर्णपणे सत्यता पडताळून पाहिलेली आहे का, की तू मला जे सांगणार आहे ते खरं आहे. तर तो उत्तर देतो नाही, मी फक्त ऐकलं आहे. मग सोक्राटेस त्याला सांगतो तू पहिल्या फिल्टर टेस्टमध्ये नापास झाला. आता दुसरं फिल्टर, जे तू मला सांगणार आहे माझ्या मित्राविषयी ते चांगलं आहे का. मग तो त्याला उत्तर देतो नाही, ते याच्याविषयी वाईट आहे.
मी जे ऐकलं आहे ते वाईट आहे. मग सोक्राटेस त्याला सांगतो, तू दुसऱ्या फिल्टर टेस्टमध्ये देखील नापास झाला. आता तुझ्याकडे अजून एक चान्स आहे, ती थर्ड फिल्टर टेस्ट. आणि ते कोणती? की तू जे मला काही सांगणार आहे त्याचा मला काही फायदा होणार आहे का, ते माझ्यासाठी उपयोगी आहे का? तर तो उत्तर देतो, नाही, नॉट रिअली. मग सोक्राटेस त्याला उत्तर देतो की तू माझ्या मित्राविषयी मला जे सांगणार आहे ते खरं आहे की तुला माहिती नाही, ते चांगलं आहे ते 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 चांगलं नाही, आणि तिसरी गोष्ट ते माझ्या कोणत्याच फायद्याचं नाही. मग तू मला का सांगू इच्छितो? हे मला तू का सांगू इच्छितो? आणि मग त्या मित्राने त्याला काहीच सांगितलं नाही. हेच म्हणजे सोक्राटिसला इथून काय सांगायचं होतं की आपण आपल्या जीवनामध्ये काय करतो. आता हे जे उदाहरण आहे ते पूर्णपणे बायबलमध्ये टप्प्याटप्प्यामध्ये आपणास स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आपण काय करतो? गॉसिपिंग. आणि गॉसिपिंगमध्ये काय होतं? आता या उदाहरणामध्ये जे सांगितलं ना तेच, की आपण इतरांविषयी बोलतो, इतरांविषयी चांगलं बोलतो, इतरांवर टीका करतो, हा असा आहे, तो ती तशी आहे, याने हे केलं, त्याने ती केलं, ह्याचं हे चाललं आहे, त्याचं ते चाललं आहे. आणि बायबलमध्ये स्पष्ट सांगितलं आहे, कुणाचा न्याय करू नका, कुणाला जज करू नका. आणि मी स्वतः दोषी असताना मी इतरांवर दोष कसा लावू शकतो? म्हणून प्रभू परमेश्वर स्वतः सांगतो ना की पहिलं स्वतःकडे पहा. आणि हेच माझ्या जीवनातून घडत जातं आणि पुढे पुढे मी अशा प्रकारे जीवन जगत जातो. हे परमेश्वराने प्रगट केलेलं ज्ञान आहे आपल्या सर्वांसाठी की मी कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. मी इतरांवर जेव्हा टीका करतो तेव्हा मी स्वतः टीकेचा धनी आहे हे मला कळत नाही. मी इतरांविषयी बोलतो तेव्हा इतर लोक माझ्याविषयी देखील बोलत असतील हे मला कळत नाही. इतरांचे दोष मला दिसतात पण इतरांमध्ये चांगुलपणा मला दिसत नाही. सगळं वाईट, मी चांगला आणि सगळे वाईट, अशा प्रकारची माझी वृत्ती असते. आणि हे ज्ञान नाही, हे खरं ज्ञान नाही, परमेश्वरापासून आलेले आशीर्वाद नाही ते, हे मानवी दुर्गुण आहेत. आणि यामध्ये मी गुरफटत जातो, ज्यामध्ये जीवन जगतो आणि अशा प्रकारच्या गोष्टी दररोज माझ्या जीवनामध्ये घडत असतात. परमेश्वराने पवित्र आत्मा आपणास दिलेला आहे. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे प्रगट केलेला आहे आणि त्यांनी आपणास सांगितलं आहे की आपण कशा प्रकारे जीवन जगावं. परंतु माझ्या ते अंतःकरणामध्ये उतरत नाही. मी परमेश्वराच्या दिव्य शब्दाला तेवढं महत्त्व देत नाही आणि परमेश्वराचा शब्द माझ्या अंतःकरणामध्ये उतरून वस्ती करत नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे मी परमेश्वराला पूर्णपणे ओळखत नाही. जर का मी परमेश्वराला पूर्णपणे ओळखलं किंवा ओळखण्याचा प्रयत्न केला, त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, तर माझ्या जीवनातील या सगळ्या ज्या दुर्गुणांच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला होतील आणि मी परमेश्वराला जसं जीवन हवं आहे त्याप्रमाणे जीवन मी जगू शकतो आणि मी तसा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराने मला बुद्धिमान बनवलेला आहे. परमेश्वराने मला ही ज्ञानाची देणगी दिलेली आहे आणि परमेश्वर मला सांगतो चांगलं काय आणि वाईट काय तुला ठाऊक आहे आणि परमेश्वराने प्रगट केलेलं आहे. म्हणून मी चांगल्याची निवड केली पाहिजे आणि माझ्या जीवनामध्ये सगळं चांगलं असलं पाहिजे. जेव्हा माझ्या जीवनामध्ये वाईटाचा प्रवेश होतो तेव्हा माझ्या जीवनाला कुठेतरी कलाटणी लागते आणि मी चांगलं जीवन मग जगू शकत नाही. माझं जीवन समस्याने, दुःखाने, चिंतेने भरलेलं असतं आणि त्यामध्ये मला मार्ग सापडत नाही. माझा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. परमेश्वराचं ज्ञान जे मला प्रगट करण्यात आलेलं आहे त्याच्या इच्छेप्रमाणे मी जीवन जगलं पाहिजे आणि हीच आपल्या सर्वांसाठी परमेश्वराची इच्छा आहे. या पवित्र मिश्रामध्ये सहभागी होत असताना आपण परमेश्वराकडे विशेष आशीर्वाद मागूया. बाळ येशू ज्याचं प्रगटीकरण आपणा सर्वांना करण्यात आलेलं आहे त्याचे विशेष आशीर्वाद आपणास लाभावे, त्याचं ज्ञान आपणास प्राप्त व्हावं, त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आपण पात्र ठरावे. म्हणून बाळ येशूकडे विशेष प्रार्थना करूया. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, अखिल मानवजातीचे ते तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतःकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. अखिल ख्रिस्त सभेला प्रभूच्या शिकवणुकीचे ज्ञान देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना प्रभूचे कार्य करण्यास शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना महामारीच्या ह्या काळात
आपल्या राजकीय व शासकीय नेत्यांनी झटून जनतेला निस्पृहतेने सहाय्य करावे व सेवाभावी जीवन जगावे म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याद्वारे आपणा सर्वांना चांगले ज्ञान लाभावे व त्याद्वारे पवित्र आत्म्याचा अनुभव सर्वांना यावा म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. बाळ येशू सेंटरच्या नूतनीकरणाची पूर्तता करण्यासाठी ज्या व्यक्ती कार्यरत आहेत त्यांना यश यावे व लवकरच बाळ येशू सेंटर आपल्या धार्मिक विधी व उपासनेसाठी आशीर्वाद केले जावे म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू प्रभू आमची आमची प्रार्थना प्रार्थना ऐक. ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतू आपल्या प्रार्थनेत आठवूया. आजारी व वृद्ध व्यक्तींना प्रभूचा स्पर्श व्हावा. परगावी परदेशी असलेले आपले बांधव सुखी व सुरक्षित असावेत आणि परदेशी जाणाऱ्यांचा मार्ग मोकळा व्हावा. अपत्यहीन व नवविवाहितांची ओंजळ प्रभूने कृपेने भरावी. कोरोना व्हायरस ह्या जगातून नष्ट व्हावा व त्यापासून आपल्या सर्वांचा बचाव व्हावा. बाळ येशू सेंटरसाठी ज्या ज्या कुटुंबाने जागा दान दिली आहे त्यांच्या हेतूसाठी. ख्रिस्ताठायी चिरविश्रांती घेतलेल्या सर्वांना स्वर्गीय सुख लाभावे. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, गाव परिवार व धर्मग्रामांच्या हेतूसाठी. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, संत ब्लेस या रक्तसाक्षीच्या पुण्यस्मरण दिनी आम्ही तुला ही भेट अर्पण करीत आहोत. तिचा तू प्रेमाने स्वीकार कर. त्याच्या प्राणदानामुळे तू आनंदित झालास. आमच्या भेटीने तू प्रसन्न हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. तुझा सेवक रक्तसाक्षी संत ब्लेस याने ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्यांनी आपले प्राणार्पण केले. त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बळ जनांची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझ्या या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. पावन पावन पावन
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत ब्लेस, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनचे तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया.
दयाधारा आम्हावरी प्रभुवरा जग पापनायका परमेश तुमरा शांती वर्षाव करा आम्हावरी प्रभुवरा जग पापनायका परमेश तुमरा. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु तू एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या परमपवित्र ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तू आध्यात्मिक साहस दे. या साहसामुळेच तुझा रक्तसाक्षी संत ब्लेस यांनी तुझी श्रद्धेने सेवा केली आणि अत्याचारावर विजय मिळविला. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस. त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन. आमेन. बाळ येशू नवेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास.
जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसव पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटले आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडले जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर आणि ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या आणि व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचं जीवन सौख्याने भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील आजार, अपयश, नैराश्य, वेदना याने आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. अखंड विश्वाला परमेश्वराने करुणामुक्त करावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजवाळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनांतील येशू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूच्या मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी व पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे.
त्यांचे जीवन मार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळोत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आशीर्वाद